नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आर्टेमिस 2 मोहीम MCQ स्वरूपात बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आर्टेमिस 2 संदर्भातलं आपण डिटेल ओरिएंटेशन बघितलं आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, आर्टेमिस 2 ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे राबवली जात आहे? एकदम बेसिक क्वेश्चन आहे, सिंपल आहे। याचा आन्सर आहे नासा च्या माध्यमातून ही आर्टेमिस 2 मोहीम राबवली गेली आहे। आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे, फक्त नासाचा प्रोजेक्ट हा नव्हता, हा युरोपियन स्पेस एजन्सी सुद्धा यात सामील होती आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी सुद्धा सामील होती। त्याचप्रमाणे हा पूर्णतः गव्हर्नमेंटनं राबवलेला, म्हणजे एका गव्हर्नमेंटनं फंड केलेला प्रोजेक्ट नव्हता, ती मोहीम तशी नव्हती, यात प्रायव्हेट प्लेयर सुद्धा सामील होते। चला नेक्स्ट, आर्टेमिस 2 मोहिमेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत? पहिला, मंगळावर मानवी वस्ती स्थापन करणे, चंद्राच्या कक्षेभोवती मानवी चाचणी मोहीम फते करणे, सूर्याचा अभ्यास करणे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नष्ट करणे। आता असे MCQ जे असतात त्यामध्ये निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात ते तुम्ही डायरेक्ट ओळखू शकता। सूर्याचा अभ्यास करणे, आर्टेमिस चंद्रावर केला आहे तर सूर्याचा अभ्यास कशाला करणार? दुसरी गोष्ट, नष्ट करणे ISS, जर नष्ट करणं हे उद्दिष्ट असले असते तर त्यामध्ये ह्युमन्स बसून कशाला नेले असते? ठीक आहे, तर याचा आन्सर आहे चंद्राच्या कक्षेभोवती मानवी चाचणी मोहीम फते करणे। आता आर्टेमिस 2 ही जी मोहीम आहे ही चंद्रावर उतरली नव्हती, फक्त चंद्राभोवती घिरट्या घालून ती वापस आली होती। आणि चंद्राभोवती घिरट्या घालत असताना चंद्राच्या मूळ सरफेस पासून किती किलोमीटर दूर होते? हे होते आपल्याजवळ 7400 किलोमीटर दूर। नेक्स्ट, या मोहिमेसाठी कोणते अंतराळ यान म्हणजे स्पेसक्राफ्ट वापरले जाणार आहे किंवा होते? यासाठी ओरियन स्पेसक्राफ्ट वापरले जाणार आहे किंवा ओरियन वापरला आपण। आणि या ओरियन स्पेसक्राफ्टला 4 जे लोक त्यात गेले होते त्यांनी इंटिग्रिटी हे नाव दिलं आहे, इंटिग्रिटी। ओके, पुढे चलूया। आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीरांना आकाशात नेण्यासाठी कोणत्या रॉकेटचा वापर केला जाईल? याचा आन्सर आहे स्पेस लॉन्च सिस्टीम, SLS। पुढे चलूया। आर्टेमिस 2 मोहिमेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अंतराळवीर कोण ठरणार आहे? क्रिस्टिना कोच। आता यामध्ये खूप सारे तुम्हाला नावं दिसत असेल, जेसिका मीर, सुनीता विल्यम्स, पेगी विटसन, मात्र याचा आन्सर आहे क्रिस्टिना कोच। आणि क्रिस्टिना कोच बद्दल सांगायचं झाल्यास, क्रिस्टिना कोच ह्या पहिल्या वुमेन आहे ज्यांनी लो अर्थ ऑर्बिट पास करून त्या गेल्या आहे स्पेसमध्ये। पुढे चलूया। या मोहिमेत सहभागी होणारा पहिला कॅनेडियन अंतराळवीर कोण आहे? किंवा प्रश्न असा बनू शकतो, नॉन US सिटीजन यामध्ये पहिला कोण सामील झाला होता? तर त्यांचं नाव आहे जेरेमी हॅन्सेन। काय नाव आहे? जेरेमी हॅन्सेन। पुढे चलूया। आर्टेमिस 2 ही मोहीम साधारणपणे किती दिवसांची असेल? अल्टिमेटली किती दिवस चालणार आहे? 10 दिवस, पण आपण सांगू शकतो एक्झॅक्टली ही 9 दिवस चालली आहे। हिचा कालावधी किती ते किती होता? 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2026। आणि कुठून लॉन्च झाली होती? हे केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा। पुढे चलूया। आर्टेमिस 2 मोहिमेनंतर नासाची कोणती पुढील महत्वाची पायरी असेल? या मिशनद्वारे आपण चंद्रावर उतरलो का? नाही, फक्त आपण घिरट्या घालून वापस आलो आहे। म्हणजेच नेक्स्ट मिशन काय असेल? आर्टेमिस 3चा चंद्रावर मानवाला उतरवणे। आणि डेडलाईन काय दिली आहे त्यांनी? 2028 पर्यंत। पहिलं आर्टेमिस मिशन केव्हा लॉन्च झालं होतं? 2022। या मिशनमध्ये एकूण किती मिशन्स होणार आहे? 5। ठीक आहे, पुढे चलूया। ओरियन क्रू मॉड्यूल मोहिमेच्या शेवटी कोणत्या महासागरात उतरेल किंवा कोणत्या महासागरात उतरलं? पॅसिफिक महासागर, त्यामध्ये कॅलिफोर्नियाच्या साईडला सॅन डिएगो म्हणून आहे, त्याच्या साईडला हे उतरलं। आणि हे उतरत असताना त्याला स्प्लॅश पॉइंट हे नाव त्यांनी दिलं आहे। उतरत असताना एक जहाज त्यांना घ्यायला गेलं होतं,
त्याचं नाव सुद्धा येऊ शकते एक्झाममध्ये. त्याचं नाव आहे USS जॉन पी मुर्था. हे रिकव्हरी शिप होतं. मुर्था नाव लक्षात ठेवायचं. पुढे आर्टिमिस 2 मोहिमेत किती अंतराळवीरांचा समावेश होता किंवा असेल? यात आहे 4 जण. आता विद्यार्थी मित्रांनो, हा आज आपला शेवटचा प्रश्न होता. मात्र हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. सर्वात इझी जरी वाटत असला तर सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे 4 व्यक्ती कोण होते, या मिशनचा पायलट कोण होता, या मिशनचा कमांडर कोण होता, याबद्दल माहिती बघायची आहे. त्यानंतर यामध्ये स्पेशालिटी अशी होती, एक कृष्णवर्णीय माणूस होता, त्यानंतर एक महिलाचा समावेश होता, एक नॉन US सिटीजन होता. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तरी एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगून देतो चार लोकांबद्दल माहिती. थोडं लक्ष द्या. सर्वात पहिले या मिशनला रीड वाईजमॅन म्हणून होते. रीड वाईजमॅन हे कमांडर होते त्या मिशनचे. कोण होते? कमांडर. आणि यांच्याबद्दल असं म्हणलं जाते की हे ओल्डेस्ट पर्सन होते जे मूनवर ट्रॅव्हल करायला गेले, म्हणजे सर्वात वयोवृद्ध माणूस. दुसरं, विक्टर ग्लोवर जे होते, विक्टर ग्लोवर हे या मिशनचे पायलट होते. विद्यार्थी मित्रांनो, कोण? विक्टर ग्लोवर. हे पहिले कृष्णवर्णीय आहे आणि पहिले पर्सन आहे ज्यांनी लो अर्थ ऑर्बिट सोडला आहे, आणि मिशन स्पेशलिस्ट म्हणून सुद्धा हे होते त्यामध्ये. त्यानंतर जेरेमी हॅन्सेन यांचं नाव बघितलं, हे कॅनेडियन सिटीजन होते आणि नॉन USA सिटीजन जे या मिशनमध्ये सामील होते. त्यानंतर क्रिस्टिना कोच, फर्स्ट वुमेन टू लिव्ह द लो अर्थ ऑर्बिट. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MCQ जरी बघितलं तरी मी आशा करतो की तुम्ही मागचा व्हिडिओ आपला बघावा, जेणेकरून तुम्हाला याबद्दल आणखी डिटेल माहिती मिळेल. धन्यवाद.